अंबाजोगाई तालुक्यातील सर्वसामान्य ग्राहकांना आपलीशी वाटणारी एसएनएस पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सभासद, ग्राहक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली। या सर्वसाधारण सभेत चेअरमन नाथ रेड्डी म्हणाले की एसएनएस पतसंस्थेनं अर्थ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सातत्यानं सभासद व ग्राहक हित जपण्यासाठी प्रयत्न केला आहे। पतसंस्थेच्या कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली असून पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात 2 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे। ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं। एसएनएस नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या 18 वर्षापासून अंबाजोगाई तालुक्यामध्ये कार्यरत आहे। अल्पशा भाग भांडवलावर सुरू झालेली पतसंस्था आज ग्राहक व सभासद यांच्या विश्वासानं मोठ्या उंचीवर पोहोचली आहे। गेल्या 18 वर्षाचा आलेख पाहिला तर पतसंस्थेनं नेहमी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व गरजूंना तात्काळ कर्ज वाटप केलेलं आहे। या पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेच्या मुख्यालयात पार पडली। सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन नाथ रेड्डी हे होते, तर यावेळी ज्येष्ठ संचालक विनायकराव कुलकर्णी, व्यंकटराव बेंबडे, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, संभाजीराव रेड्डी, सुरेश बुर्गे, सौ ज्योतिताई रेड्डी, सचिन बेंबडे, हेमंत नाथ रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी लक्ष्मी मातेला दीप प्रज्वलन झाल्यानंतर पतसंस्थेच्या विशेष पत्रिकाचं वाचन महादेव साखरे यांनी केलं, तर पतसंस्थेचा वार्षिक आढावा आणि येणाऱ्या वर्षातील संकल्प चेअरमन नाथ रेड्डी यांनी सांगितले। एसएनएस ही पतसंस्था नसून ते एक कुटुंब आहे जे एकमेकांच्या मदतीला आणि अडीअडचणीला धावून जातं। समाजामध्ये काम करत असताना आपण कोणाच्या तरी मदतीला आणि सहकार्याला आलं पाहिजे, हे सामाजिक तत्व आहे। ते तत्व जोपासण्याचा प्रयत्न पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे। पतसंस्थेची स्थापना 18 वर्षापूर्वी केली, परंतु त्याचं एवढं व्यापक स्वरूप होईल असं कधी वाटलं नाही। प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याची प्रचिती येते, त्यातीलच हा प्रकार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं। या कार्यक्रमात पतसंस्थेच्या वतीनं उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार महादेव साखरे यांना, तर उत्कृष्ट पिग्मी एजंट हा पुरस्कार बाळासाहेब यादव यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला। या सभेचं सूत्रसंचालन रेणुका कांबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विनोद मुरगीकर यांनी मानले। या प्रसंगी ज्येष्ठ संचालक विनायकराव कुलकर्णी, संभाजीराव रेड्डी, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, सौ ज्योतिताई रेड्डी यांनी मनोगत व्यक्त करून पतसंस्थेच्या प्रगतीबद्दल शुभेच्छा दिल्या, तर पुरस्कार प्राप्त महादेव साखरे व बाळासाहेब यादव यांनी अनुभव विशद केले। या सर्वसाधारण सभेला सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, सर्वप्रथम पतसंस्थेच्या 18व्या सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या सर्व सभासद मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो। आपल्या पतसंस्थेचा 18वा वार्षिक अहवाल दिनांक 31/3/2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपल्यासोबत सादर करीत आहे। पतसंस्थेने स्वयंरोजगार निर्मिती, वाहन कर्ज, घर बांधणी कर्ज, डॉक्टर स्कीम कर्ज, महिला व पुरुष बचत गट कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध गरजांसाठी संस्थेने कर्ज स्वरूपात सदरील स्तरातील सभासदास आर्थिक मदत केलेली आहे। सभासदांनी ठेवी स्वरूपात ठेवलेल्या पैशातून गरजूंना कर्ज दिलेले आहे। पारदर्शक व्यवहार, ठेवीदारांचा विश्वास हा आपल्या संस्थेचा पाया आहे। कर्जदार सभासदांना नम्र विनंती की कर्जाचे हप्ते नियमित व वेळेवर भरून सहकार्य करावे। आपले कर्ज खाते थकीत होऊ नये याकरिता दक्षता बाळगावी। कर्जासोबतच आपल्या संस्थेत जास्तीत जास्त ठेवी कशा स्वरूपात वाढता येतील याकरिता सभासदांनी मुदत ठेव, अल्पमुदत ठेव, आवर्त ठेव, बचत ठेव, पिग्मी मार्फत पैसे गुंतवणूक करून ठेवी वाढविण्याचा प्रयत्न करावे। पतसंस्था ही महिला व पुरुष बचत गटांना ग्रामीण व शहरी भागात कर्ज वाटप करते। ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यांना दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी म्हैस खरेदीकरिता कर्ज दिले जाते, तसेच छोट्या व्यवसायांना कर्ज दिले जाते। पतसंस्था ही कर्जदारासाठी अंशदान निधी उभा करून कर्जदाराच्या अडचणीत आर्थिक मदत करते। आजपर्यंत 300 बचत गटांना कर्ज वाटप केलेले आहे।
रेग्युलर परतफेड करणाऱ्यांना गटांना पतसंस्था 0.5 व्याजदरामध्ये सवलत देते. पतसंस्थेमार्फत डॉक्टर स्पेशल योजनेअंतर्गत 4.5 लाख रुपये आम्ही तत्काळ उपलब्ध करून देतो. संस्थेमधील कर्मचारी व पिगमी कर्मचारी यांना पुणे येथील नामांकित कंपनीच्या आय कन्सल्टन्सी या संस्थेमार्फत आर्थिक व्यवहार कसा चालवला जातो याचे ट्रेनिंग देतो. आपणा सर्वांचा विश्वास व सहकार्यामुळे संस्था आज यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. माझे सहकारी संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी, पिगमी प्रतिनिधी, आपण सर्वांच्या संस्थेवरील विश्वास, कार्यतत्परता अशीच राहून भविष्यातही द्विगुणित होईल अशी अपेक्षा करतो आहोत. हा अहवाल आपणासोबत सादर करतो. दिनांक 31/3/2023 अखेरीस संस्थेची सभासद संख्या 2715 एवढी होती. त्यात 1047 नवीन सभासदांची वाढ व अहवाल वर्षात 108 सभासदांनी दिलेल्या स्वेच्छा राजीनाम्यासह दिनांक 31/3/2024 अखेरीस संस्थेची सभासद संख्या 3654 एवढी आहे. भाग भांडवल दिनांक 31/3/2023 अखेरीस सभासद भाग भांडवल रुपये 1,22,14,814 रुपये इतके होते. अहवाल वर्षात यात 65,76,100 रुपयांनी वाढ होऊन राजीनामे मंजूर झालेल्या सभासदांचे रुपये 16,91,014 रुपये परत करण्यात आलेले आहे. दिनांक 31/3/2024 अखेरीस 1,70,99,900 रुपये इतके भाग भांडवल आहे. ठेवी दिनांक 31/3/2023 अखेरीस पतसंस्थेकडे 17,96,25,666 रुपये इतक्या ठेवी होत्या. अहवाल वर्षात 7,39,45,327 रुपये 70 पैसे रुपयांनी वाढ होऊन दिनांक 31/3/2024 अखेरीस 25,70,993 रुपये 70 पैसे इतक्या ठेवी आहेत. कर्ज दिनांक 31/3/2023 अखेरीस एकूण कर्ज 11,48,51,111 रुपये इतके होते. दिनांक 31/3/2024 अखेरीस 17,32,16,883 रुपये एवढे कर्ज येणे आहे. संस्थेचे कर्ज वाटप करताना लघु उद्योग, व्यावसायिक, नोकरदार यांच्या कर्ज वाटपाबरोबर सभासदांच्या आर्थिक गरजा पाहून कर्ज वाटप केलेले आहे. कायद्यान्वये कर्जदाराइतकाच जामीनदार सुद्धा कर्जदारास जबाबदार आहे. कर्जधारकांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरून संस्थेच्या वसुलीत सहकार्य करावे. गुंतवणूक पतसंस्थेचा स्वनिधी रुपये 2,22,54,128 असून आंबेजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेत रुपये 7,62,50,000 5 रुपये व वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेत 3 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. दीनदयाल बँकेत येथे 1,59,20,834 रुपये गुंतवणूक आहे. तसेच 31/3/2024 अखेरीस 12,21,70,839 रुपये बँकेत गुंतवणूक आहे. आपल्या संस्थेचा नफा दिनांक 31/3/2024 अखेरीस पतसंस्थेत 39,05,596 रुपये इतका नफा NPA तरतूद खर्च वजा जाता झाला आहे असे सांगण्यास आनंद होत आहे. त्याचे विनियोजन खालीलप्रमाणे करण्यात यावे अशी संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे. नफा विभागणी राखीव निधी 25%, 9,76,847 रुपये. लाभांश 8%, 9,77,185 रुपये. इमारत निधी 8%, 3,12,773. धर्मादाय निधी 1%, 39,059 रुपये. कर्मचारी कल्याण निधी 1%, 39,059 रुपये. लाभांश समीकरण निधी 1%, 39,059 रुपये. NPA तरतूद 25%, 9,76,487 रुपये. गुंतवणूक चढ उतार निधी 2%, 78,118 रुपये. आकस्मिक निधी 2%, 78,118 रुपये. संचालक मंडळ निवडणूक निधी 1%, 39,059 रुपये. नवीन शाखा स्थिरता निधी 1.5%, 58,589 रुपये. सभासद व प्रशिक्षण निधी 2%, 78,118 रुपये. अंशदान निधी 5%, 1,95,296 रुपये. शिल्लक नफा 18,000
823 रुपये, असं एकंदरीत नफ्याची विभागणी 39,05,912 रुपये त्या सभागृहाने मंजूर देण्यात यावी. लेखापरीक्षण. संस्थेचे लेखापरीक्षण VS डुडिलेस सदनी लेखपाल दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 पर्यंत केलेले आहे. सदरील कालावधीचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला असून संस्थेस अ वर्ग लेखापरीक्षण वर्ग दिलेला आहे. संचालक मंडळाची सभा. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण 12 सभा झाल्या. निरनिराळ्या विषयावर साधक बाधक चर्चा घेऊन निर्णय घेण्यात आले. त्या माध्यमातून सभासदांना आर्थिक स्तर उंचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. सामाजिक उपक्रम. महिलांच्या उन्नतीसाठी महिला बचत गटांना कर्ज वाटप. कर्मचारी यांना 2 चाकी वाहन कर्मचारी वर्ग. अहवाल वर्षात 8 कर्मचारी व 11 नित्य ठेव कर्मचारी काम करत आहे. खातेदारांच्या सोयीसाठी सकाळी 10 ते 6 या वेळेस संस्थेचे कामकाज चालू असते. आभार. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहाय्यक निबंधक कुलकर्णी साहेब, भंडारी साहेब, मोरे साहेब, सचिन बेंबडे साहेब, शाखा अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, आंबेजोगाई पीपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे साहेब, शाखा अधिकारी जोगाईवाडी शाखा श्री परदेश साहेब, वसुंधरा महिला सहकारी बँक मुख्य अधिकारी श्री लंके साहेब, दीनदयाल नागरी सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी मनोजकर साहेब व यांचे कर्मचारी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकारी लाभलेले आहे. पतसंस्थेला ट्रेनिंग देण्याचे आय कन्सल्टन्सीचे संचालक व कर्मचारी, संस्थेचे पॅनलवर असलेले अचूक मार्गदर्शक असणारे सर्व कायदेशीर विषयक सल्लागार व व्हॅल्युअर, संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, जामीनदार, खातेदार, हितचिंतक व संस्थेच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या समन्वयक व्यक्तीचे आभार मानून हा अहवाल संपतो. आपल्या सर्वांचे सहकार्य ही विनंती. आणि संस्थेबाबत एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अभिमानास्पद गोष्ट अशी की या वर्षामध्ये संस्थेला 2 पुरस्कार मिळाले. आपल्या नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड सहकार क्षेत्रातला, ज्या नवराष्ट्र ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातले अवॉर्ड दिले जातो, तर त्याच्यामधला सहकार ह्याच्यामधला आर्थिक ह्याचा आपल्याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालेला आहे. आणि दुसरा महाराष्ट्र सहकार फेडरेशनचा दीपसंबस पुरस्कार. तर ह्याची रचना अशी होती की महाराष्ट्रामध्ये विभाग वाईज तर मराठवाडा विभागातला 10 कोटी ते 50 कोटीच्या यामध्ये त्याच्यामधला 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तर त्याच्यामुळं पतसंस्थेच्या या कार्यावरूनच पतसंस्थेचा कार्य कसं चाललं आहे हे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.